मागणी आता काय, माझा मुलगा तर गेला सोडून मला, तर मागणी काय करायची आम्ही? हा, रविवार असल्यामुळे मी घरी होतो, दिवसभर माझ्या बरोबर पोरगा होता आणि मी घरी असल्यावर कुठेच जात नाही. तो इथे बाजूला आपला जगदंबा मंदिर जवळ प्रोग्राम चालू आहेत, दसऱ्याचे मॅच चालू होती, मॅच वगैरे बघितली आम्ही. चांगले आमचे भाऊ जे आहेत, आम्ही विकेट गेली का वाढायचो वगैरे, एन्जॉय खूप फुल केली माझ्या मुलांनी. आणि मग नंतर मुलं आली बोलवाय जेवायला, बोलतो पप्पा मी जेवून येतो 10 मिनिटात मॅच बघायसाठी. आणि माझा पोरगा गेला मॅच जेवायला गेला तिकडे, जेव्हा गेला तो आलाच नाही. 10 मिनिटं सांगून गेला की मी येतो पप्पा मॅच बघाय, मॅच चालूच ठेवा. रात्री नेमकं काय घटना घडली? आपल्या इथे जगदंबा मंदिर आहे ना, तिथे त्यांचा कार्यक्रम असतो 9 दिवस नवरात्रीचा. तर तो आमच्या एरियातला पोरगा जेवायला गेलेला, तो जेवून हात धुवायला म्हणजे तिथं गेलेला चेंबरच्या इथं नाल्यावर. ते नाल्याच्या इथं झाकण ओपन होतं त्यांचा, त्याचं झाकणाला तुटलेलं होतं. तर तो हात धुवायला गेला, तो तिथे पडला. तर तर हे मंदिरवाल्यांनी काय केलं, तो पडला ना तर लगेच हे करायचं ना, तर त्यांनी परत बॅरिकेड लावले. ते कोणालाच माहिती नव्हती, लहान पोरं होते, ते यांना जाऊन सांगितलं. तेव्हा यांना जाऊन सांगितलं तेव्हा कळालं की तिथं पोरगा पडलाय. तरी त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही, ना फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं ना कोणालाच बोलवलं. तेव्हा हे मंडळाचे अध्यक्ष दे साटम, त्यांनी जेव्हा फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो. तरी फायर ब्रिगेडवाल्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही 2 तास. तेव्हा आमच्याकडे ऑक्सिजन मास्क नाही, काहीच नाही. मग फायर ब्रिगेडवाले काय करणार? त्यांना आम्ही सांगत पण होतो आम्ही उतरतो, त्यांनी आम्हाला पण उतरू दिलं नाही. आम्ही मंडळवाल्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेवटी आम्ही त्याला बाहेर काढलं उड्या मारून. मंदिराच्या ट्रस्टीचं काय माहिती का, ते दरवर्षी ना आपल्या इथलं जे रहिवासी राहतात ना मंदिराच्या बाजूला, त्यांना असे खालच्या लेवलची पातळी देतात. कोण बायका जेवायला उभ्या राहिला त्यांना बोलतात नाही इथं नाही, इकडे जा. पाठी पण ते बोलून दाखवलेलं आहे त्यांनी की आम्ही इथल्या गरिबांना जेवायला घालतो. त्याच्या पाठच्या पण वर्षी एक अँब्युलन्स होती, इथं अपघात झालेला, तर त्यांनी अँब्युलन्सला जायला जागा नव्हती, त्याची फिरवून अँब्युलन्स पाठवली. इथे दरवर्षी. आणि काल काय विषय आला, तर पोरगा पडून पण ते लोक 2 तास जेवण करत होते, 2 तास त्यांचा कार्यक्रम चालू होता, तरी एकही माणसाने कार्यक्रम बंद केला नाही, एकही माणूस धावून आले नाही. आणि बोलत दगड पडला आणि त्यांनी बॅरिकेड पण लावून टाकले. माणूस पोरगा पडल्यानंतर त्यांनी स्वतःनी बॅरिकेड लावलं. पण बोलतात की बोलते त्यांच्याकडून काय सहकार मिळालं? फायर ब्रिगेडची गाडी जेव्हा घटना झाली त्याच्यानंतरून पाऊण तासानंतरून आली. जरी पाऊण तासानंतरून गाडी आली ना, तरी त्यांच्याकडून एकही कोणत्याही गोष्टीचं काय हे झालेलं नाही. ते आम्ही त्यांना सांगत होतो तुमच्याकडे ऑक्सिजन मास्क असतील तर तुम्ही शोध मोहीम चालू करा. ते आम्हाला सांगत होते नाही, सकाळी 6 नंतरून जेव्हा भरतीचं पाणी उतरेल त्याच्यानंतर आम्ही शोध मोहीम चालू करू. त्यांच्याकडे आम्ही सगळं विचारलं देणार, नाही तर आम्ही उतरतो. तरी पण ते काय बोलत, ते पोलिस पण आम्हाला सांगत होते की नका तुम्ही उतरू नका, ते त्यांचं काम करतील. मग त्यांचा फायदा काय? आपत्कालीन स्थितीसाठी ते फायर ब्रिगेड बनवलेला असतो ना त्यांच्याकडे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहे ना, ऑक्सिजन मास्क ना, काय नाही. फक्त ते त्यांचं सेफ्टी जॅकेट आणि 2 टॉर्च घेऊन फिरत होते इकडून तिकडे आणि आम्हाला उलट सुलट बोलवते, नाही तर तुम्ही करा. आम्ही करायला बंद. शेवटी आमच्याच मदतीने त्याला बाहेर काढले आम्ही. फायर ब्रिगेडचा फायदा काय? जगदंबा रहिवासी मंडळाकडून बोलतोय. मित्रांनो, मी म्हणजे काल झालेला किस्सा एक आपल्या विभागातील 12 वर्षाचा मुलगा होता, एकनाथ कदम म्हणून या साहेबांचा. पण जगदंबा मंडळाच्या म्हणजे जगदंबा मंदिर आहे ना, त्या ट्रस्टीने गेले 9 दिवस म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. पण जे काल घडलं त्यांच्या गैरवर्तनामुळे घडलं. जिथे म्हणजे जे झाकण नाही, मतलब अर्ध तुटलेलं होतं झाकण, पण जिथे बॅरिकेड लावलेले होते जगदंबा मित्र मंडळातर्फे, पण ते बॅरिकेड त्यांनी साईडला करून त्यांचं सांडपाण्याचं हे करण्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं होतं. अशा गैरवर्तनामुळे त्यांचा आपला एक भाऊ आपल्यातून निघून गेलाय. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की ही चूक मंदिर ट्रस्ट जबाबदारी आहे याची सर्वांची. त्यांचं दरवर्षी तेच असतं. नेमकं रात्री काय घटना घडली होती आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला? ही घटना घडली जवळपास 9:15 8:30च्या दरम्यान. त्याच्यानंतर जवळपास गर्दी रश भरपूर असल्या कारणाने तिकडे भरपूर प्रॉब्लेम होत होता. म्हणजे ह्या गोष्टी कोणाला माहीत नाही. ज्या मुलाला वगैरे ह्या गोष्टी माहीत होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं की असं असं झालंय. मग त्या चाळीतील लोक आले, म्हणजे त्याचे वडील वगैरे आले. मग शोधाशोध चालू झाली. त्याच्यानंतर खूप एक अर्ध्या तासाचा गॅप निघून गेला. त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या आमच्या मित्रांथ्रू. मग आम्ही धावून आलो.
मंदिराकडे. त्याच्यानंतर आम्ही चालू केलं आपले जे नगरसेवक आहेत बाळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर लारा दादा आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की त्यांनी नंतर आम्हाला ते फायर ब्रिगेडवाल्यांचे नंबर वगैरे दिले. माझ्या मित्राने एकाने नंबर काढून दिला. तर ते नंबर केल्यानंतर त्यांना आम्ही कॉल केला. ते आले 15 मिनिटात. पण पुढचं जे होतं म्हणजे ते आले 15 मिनिटानंतर, त्याच्यानंतर ते पाऊण तास जवळपास त्यांचं काहीच करत नव्हते. म्हणजे ना कुठे शोधाशोध, फक्त बॅटरी वगैरे घेऊन इकडे तिकडे शोधाशोध त्यांची चालू होती. पण ना उतरायला त्यांच्याकडे शिडी होती ना काही त्यांच्याकडे मोठे असे टॉर्च वगैरे होते. पण नंतर ते पुढे म्हणजे कसं झालं, ते आमची जी मुलं होती, आमचा वेदांत वगैरे आहे, त्यांना मी बोलवलेलं फोन करून, त्यांना पण ते उतरू देत नव्हते. म्हणजे काय तुम्ही पण नका, हे सगळं रिस्की आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पोलीस आले, पोलीस पण तिकडे झाकण अगोदर नव्हता की नंतर होता? ऍक्च्युली काय माहिती आहे, तिकडे MMRDAचं काम चालू होतं एक 2-3 महिन्यापूर्वी. तेव्हा त्यांनी ते झाकण जे होतं, त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन येऊन ते झाकण तुटले. पण त्यांनी काही ते बदललं नाही, काहीच केलं नाही. त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या पोरांनी ते बॅरिकेड आणून लावलेले. का तर त्याच्यामध्ये कोण पडू नये, त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो. पण त्यांनी काय ते केलं नाही. फक्त आम्ही तोंडी सांगत होतो, पण त्यांनी पण ते काय त्याचं पुढे काय केलंच नाही, ना झाकण लावलं ना काय लावलं. बरं, अशामुळे हा मोठा अपघात झालाय. मुलीत आज एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी नाल्यात पडून मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना ही डोंबिवलीकरांसाठी आहे. त्याचबरोबर प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय का असा प्रश्न पडावा असं सर्वसामान्यांच्या मनात येतं. कारण हा मुलगा पडल्यानंतर 2.5 तास प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा फायर ब्रिगेडची कुठलीही गाडी तिथे पोचली नाही. स्थानिक नागरिकांनी या मुलाला 2 तासानंतर बाहेर काढलं. त्याचबरोबर तिथे MMRDAच्या रिंग रूटचं काम सुरू आहे. त्याचबरोबर तिथे कॉन्क्रीटचंही काम सुरू आहे आणि याच्या गाड्यांच्यामुळे त्या नाल्याचं झाकण तुटलं होतं आणि त्याच्यात तो मुलगा पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्या घरच्यांवरती दुःखाचं डोंगर आहे. प्रशासनाकडनं त्याला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी मी केलेली आहे. शासनाकडनं त्याला 25 लाखाची मदत मिळावी अशी आमची मागणी आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी या अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी प्रशासनाकडे आम्ही विनंती केली.